राजकारणात नौख्या आहेत आणि पक्षातली इतर नेते मंडळी जरा जास्त तयारीची आहेत. मी बेरकी हा शब्द वापरणार नाही आवर्जून, पण तरी सुद्धा ती अत्यंत तयारीचे नेते आहेत त्यांच्या पक्षातले. त्यांच्यामध्ये सत्ता संघर्ष होऊ शकतो. पवार परिवारातले काही सदस्य आहेत ज्यांची विलिनीकरणाची इच्छा होती. रोहित पवारांनी गेले काही 2-3 महिने रान पेटवलेलं आहे अजित पवारांच्या अपघाताविषयांवरनं. त्यामुळे राष्ट्रवादीतला एक आगामी काळातली ही निवडणूक, त्याचे निकाल, ही राष्ट्रवादीतल्या सुप्त संघर्षाची सुरुवात असू शकते असं अनेकांना वाटतंय. तुम्हाला वाटतं का? नाही, अजिबात नाही. अजितदादांवरती ज्या पद्धतीनं प्रेम करणारा महाराष्ट्रातला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नेता आहे, त्यामुळे आम्ही पहिल्यांदाच, तुम्ही बघितलं असेल, राष्ट्रवादीने दादा गेल्यानंतर आम्ही प्रचंड शॉकमध्ये होतो. पण त्याच्यानंतर जेव्हा वहिनींची निवड झाली, वहिनी सुनेत्रा वहिनी खंबीरपणे उभ्या राहिल्या, तेव्हा पहिली घोषणा दिली, अजितदादाची सावली राष्ट्रवादीची माऊली. आणि ती एकसंघपणे तुम्हाला अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत दिसते आहे. आता अनेक रुमर उठवल्या जातात. अनेक जणांना असं वाटतंय की राष्ट्रवादी, दादा गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस विखुरली जायला हवी, त्याच्यामध्ये आपल्याला संधी मिळायला हवी. आणि ही संधी शोधणारे लोक राजकारणामध्ये कमी नसतात. वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या पक्षामध्ये म्हणत नाहीये मी असं म्हणते की अजिबात नाही. मी आता या पक्षामध्ये सक्रिय आहे, वरतीपर्यंत सगळीकडे बघते आहे. आज तरी आमच्या पक्षामध्ये असं काही दिसत नाही. आणि असं काही झालं तर त्या पक्षांतर्गत ते निपटून काढण्याची क्षमता आमच्या नेतृत्वामध्ये आहे. ते खंबीरपणे आम्ही करू. त्यामुळे इतरांनी कोणीही त्याची चिंता करण्याची गरज नाही. हा अजितदादाचा पक्ष आहे, हा एकसंघ राहील. आणि तुम्ही बघाल, महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचं राजकारण पुढे नेत इथल्या शेतकरी, आदिवासी, दलित, महिला, बहुजन आणि अल्पसंख्याक यांना सोबत घेत महाराष्ट्रामध्ये आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि दादाला ती श्रद्धांजली कायम देत राहू. हे मी तुम्हाला अत्यंत नम्रपणे पण ठामपणे सांगते. जी रविकिरण सर, तुम्हाला काय वाटतं? हा मी म्हणतो आता त्यांची पक्षाची भूमिका मांडणं हा त्यांचा भाग आहे. त्या प्रतिभा शिंदेंना मी अनेक वर्ष बघतोय, त्या अत्यंत सामाजिक चळवळीत सुद्धा आपली भूमिका त्या नेहमीच खंबीरपणे मांडत राहिल्या. आता पक्षाच्या पातळीवरती त्या मांडतीलच. पण पॉलिटिकल ऑब्झर्व्हर म्हणून बघताना राष्ट्रवादीमध्ये हा सुप्त संघर्ष चर्चा अजितदादांच्या निधनानंतर अगदी आठवड्याभरातच सुरू झाली होती. आणि ती फार अशी वरवरची चर्चा नाही, आधी तिचे फार डीप रूटेड चर्चा आहे आणि ती दिसते पण आपल्याला पत्रकार म्हणून. आपल्याकडे काही नाही म्हटलं तरी राजकारण व्यक्तिकेंद्रित आहे. आपण प्रयत्न केला तरी व्यक्ती सोडून पक्ष किंवा व्यक्ती सोडून राजकारण नाही करू शकत. हे फार कमी पक्षात आहे की जिथं व्यक्तीला महत्त्व नव्हतं, त्या पक्षाच्या संघटनेला महत्त्व होतं. राष्ट्रवादी त्याला अपवाद नाही. अजित पवार कमालीचे लोकप्रिय होते त्यांच्या मतदारसंघात. तुम्ही त्यांचं लीड बघा मागच्या 2 निवडणुकांचं, 1-1 लाखाच्या पुढे आहे. आणि कधी त्यांना कोणाची सभा आयोजित करण्याची गरज नाही पडली त्यांच्या मतदारसंघामध्ये. ते एकटे सक्षम होते. फॉर्म भरला की स्वतःच एक दोन वेळा फिरले तरी ते निवडून येत होते. परंतु त्यांच्या पश्चात त्यांच्या ताकदीचं नेतृत्व उभा करणं हे चॅलेंज आहे. कारण प्रत्येक नेता हा स्वतःची काही कौशल्य वापरत असतो राजकारणामध्ये मोठे होण्यासाठी, आणि त्याचे काही फंडे असतात. तो काही सहजासहजी हे सगळं हस्तांतरित करत नाही. ते केलं असतं तर अनेक नेत्यांना आपल्या वडिलांच्या नावावर मतं मागावी लागली नसती. महाराष्ट्रात घडतंय हे, वडिलांच्या नावावरच मतं मागावी लागतात, स्वतःचं काहीच नाही. दुसऱ्यांच्या वडिलांच्या नावाने मतं मागल्याचा आरोप केला जातो. आरोप काय, आज नाही, खूप वर्षापासून वस्तुस्थिती आहे. अनेकांना आवडणार नाही पण ती वस्तुस्थिती. आता आपल्याला परखड बोलावंच लागतं, कारण पत्रकार आहोत आपण, काय कुठल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही आहोत. दादांच्या पक्षामध्ये ही चर्चा होणं स्वाभाविक आहे की ती ताकद, तो ऑरा जे म्हणतो आपण, तो तयार होणं इतकं सोपं नाही. म्हणून सर्वपक्षीय सभाही घ्यावी लागली त्यांना. दुसरी गोष्ट, काँग्रेसची मनधरणी करावी लागली, तुम्ही उभा राहू नका म्हणून. हे कशासाठी? आणि मला सांगा, दादांचा मृत्यू जर नैसर्गिक असता तर एका तरी व्यक्तीनं फॉर्म भरला असता का विरोधामध्ये? कुणी उभं राहिलं असतं दादांच्या घरचं? तर तिथे एवढ्या लोकांनी अपक्ष तरी का फॉर्म भरले? हे सुद्धा मी म्हणतो एका अर्थी अडचणीचंच आहे. आज काँग्रेस नाही सोडून द्या, त्यातल्या त्या अभिजित बिचुकले सारखे असे उमेदवार जे प्रत्येक निवडणुकीला भरतात, कुठली निवडणूक एरवी शक्यच झालं नसतं. हो, ते खरं आहे. बारामती मतदारसंघच वेगळा आहे, तुम्हाला मी सांगतो. महाराष्ट्र पण यावेळेस कसं आहे ना, पोटनिवडणूक आहे, इमिजिएटली निधनानंतर झाली, त्यामुळे तिथे फार लोकांनी अवॉइड केलं. म्हणजे मला आठवतं हर्षवर्धन सपकाळ आले होते स्टुडिओमध्ये माझ्या टू द पॉईंट शोवरती. त्यांनी तिथे स्पष्ट सांगितलं की आता ठीक आहे, आम्ही यावेळेस लढत नाही होत, पण 29चा काँग्रेसचा आमदार असेल ते तिथे म्हणाले. म्हणजे त्यांना विचारले आम्ही खोदून की काय म्हणायचं. नाही, पण ते काँग्रेसला लढायचं तिथून निवडणूक. म्हणजे या गोष्टीमध्ये अनेक खरं तर वेगवेगळे अर्थ निघू शकतात की काँग्रेसला लढायचं 29ला किंवा पुढच्या निवडणुकांपर्यंत त्यांची युती राहते की नाही वगैरे, अशा अनेक प्रश्न समोर आहेत. पण 29 साठी बारामती, म्हणजे पूर्वी कसं ते बारामतीतनं कोण लढायचा विचार करणार नाही की इथे पवार आहेत,
पवार घरातलं कोणतरी लढेल. आता पवार विरुद्ध पवार झाल्यापासून सगळ्यांनाच ते आपणही लढू शकतो तसा एक कॉन्फिडन्स तिथे आलेला. आता तिथे पवारांची सद्दी आहेच असं आपण पूर्वीसारखं ठामपणे म्हणू शकत नाही. निवडणुका होतील 29 तेच मी सांगतो, किती लोकांनी फॉर्म भरले, एवढ्या लोकांनी फॉर्म तरी भरले असते का एरवी? भाजपसाठी तर काय, भाजपचं काही पाचव्या उंगल्या घीम आहे असं आहे. म्हणजे भाजप तिकडे स्वतःचे उमेदवार ठरवत आहे, दुसऱ्या पक्षाचे उमेदवार ठरवत आहे. राहुरीत तर दुसऱ्या पक्षाचा उमेदवार माघार भाजपच्या सांगणार घेतात. त्यामुळे भाजपसाठी पाचव्या उंगल्या घीम आहे. कमलेशजी फक्त एकच या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांची 16,000च्या वर त्यांची आघाडी आहे. 16,543 मतांनी सुनेत्रा पवार तिथे आघाडीवरती आहेत. म्हणजे ते किती फेरी अखेर माहित नाही, पण त्यांचा लीड बऱ्यापैकी तिथे असेल. पण ज्या प्रकारे अजित पवारांचा तिथे लीड असायचा यापूर्वी, या पोटनिवडणुकांमध्ये जनरली एकतर्फीच निकाल तिथे असत. 29ला कळेल. पण आता सुनेत्रा पवारांसाठी या खूप ह्या निवडणुकीनंतर त्यांची जबाबदारी खरं तर डबल होते. आतापर्यंत आपण त्यांना म्हणतो ना की सुरुवातीला हा ट्रायल पिरियड त्यांच्यासाठी होता. आता त्यांची खरी कसोटी सुरू होईल. कमलेशजी या निवडणुकीमध्ये एक गोष्ट निश्चित होईल जी, की सुनेत्राताई पवार यांचं नेतृत्व पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून त्या सिद्ध होणारच आहे. पण गेल्या निवडणुकीत लोकसभेला तुम्हाला आठवत असेल तर बाहेरच्या पवार म्हणून त्यांचा उल्लेख सातत्याने केला जात होता. आता बारामतीच्या पवार, राष्ट्रवादीच्या पवार याच्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पुढची 3 वर्ष त्यांना संधी आहेत. बारामतीकर अतिशय भरभक्कमपणे त्यांची साथ देताना दिसत आहेत. त्यामुळं जो त्यांच्याबद्दलचा एक उल्लेख वारंवार मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला केला होता की ह्या बाहेरच्या पवार आहेत, बाहेरून आलेले आहेत, तर तो तरी किमान उल्लेख यानंतर टाळला जाईल. आणि बारामती ही अजितदादानंतर सुनेत्राताई पवारांची आहे हे मला एक सांगू, मागे एकदा एक महाराष्ट्राचे एक नेते आहेत, आम्ही गप्पा मारताना एक विषय निघाला होता, मोठे नेते आहेत, त्यांचं म्हणणं आमच्या गप्पांमध्ये एक विषय निघाला. म्हणजे मला तुमच्या सगळ्यांचं एक ओपिनियन, म्हणजे एक राजकीयांसौरभ तुझंही मला ओपिनियन याच्यावर सांगेल की आपण तूही सहभागी व्हावं याच्यामध्ये. सुनेत्रा पवारांच्या राजकारणाबद्दल अनेकांना वेगवेगळे पैलू आहेत, पण त्याते बऱ्याच जणांचं या विषयावरती एकमत झालं की सुनेत्रा पवार या राजकारणामध्ये अनेकांना आगामी काळामध्ये सरप्राईज करतील असं अनेकांना वाटतं की त्या. स्वाभाविक आहे. याचं कारण असं आहे की राजकारण शिकण्यासाठी तुम्ही स्वतः फील्डवर असलं पाहिजे असं काही गरज नाही. हो. त्या लहानपणापासून राजकारण पाहत आलेले आहेत. त्यांची पार्श्वभूमीच राजकीय घराण्याची आहे. त्यांचे भाऊ पद्मसिंह पाटील वर्षानुवर्ष धाराशिव, तेव्हाचं उस्मानाबाद जिल्ह्याचे एकमेव नेते होते की ज्यांचा पूर्ण जिल्ह्यावर प्रभाव होता. अनेक वर्ष मंत्रिमंडळात, अनेक वर्ष आमदार, त्यांनी ते पाहिलेलं आहे सगळं लहानपणापासून. आणि ते पाहत पाहत त्या मोठ्या झाल्या आणि पुन्हा आल्या तर थेट महाराष्ट्राचे जे राजकीय विद्यापीठ आहे बारामती, तिथं आल्या. मग तिथे त्यांना अवघड जाणं काही म्हणजे काही कारणच नव्हतं. दिवसभरात मध्ये ह्याच चर्चा, हेच निर्णय प्रक्रिया ऐकणं, हे सगळं पाहत आल्यामुळं त्यांना प्रत्यक्ष राजकीय मैदानात उतरल्यानंतर नवीन काही शिकण्याची गरज नाही ना. नवनाथ, तुम्ही पण पत्रकार राहिलात पहिलं, तुम्ही टीव्ही पत्रकारितेत काम केलं. तुम्हाला असं वाटतं म्हणजे सुनेत्रा पवार आधी अगदी राजकारणातनं बाहेर होत्या, त्या फार फक्त इतर राजकीय नेत्यांच्या पत्नी जशा फक्त सोबत दिसेल तेवढ्या सोबत दिसायच्या, किंवा त्या कमी दिसायच्या, त्यापेक्षाही फार कमी दिसत होत्या. पण सडनली राजकारणात येणं आणि आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात मोठं पद मिळवणाऱ्या पहिल्या महिला नेत्या म्हणून, म्हणजे उपमुख्यमंत्री पद मिळवणाऱ्या त्या पहिल्या नेत्या आहेत. महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहेत आणि आता अख्खा पक्ष चालवायचा आहे. एका पक्षाच्या प्रमुख आहेत, त्या सत्तेतल्या पक्षाच्या प्रमुख आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये, जे मी मगाशी म्हटलं की माझं ऑब्झर्वेशन असं मला वाटतं की आगामी काळामध्ये त्या अनेक सरप्राईजेस देतील राजकारणात. तुमचंही तसंच ठीक आहे पत्रकार म्हणून. मला नवनाथ बन राष्ट्रवादीचे, तुम्ही भाजपचे प्रवक्ते म्हणून नकोय मला तिथं तुमचं मत. नाही, सुनेत्राताईंचा प्रवास आपण बघितला, मगाशी ज्याचा उल्लेख केला की धाराशिव पासून बारामतीपर्यंत हा प्रवास फक्त 200-250 किलोमीटरचा नव्हता. आणि अजितदादांच्या निधनानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी पक्षावर कमांड मिळाली, बघा गेल्या 2-3 महिन्यापासून ज्या पद्धतीनं निर्णय सुनेत्राताई पवार घेत आहेत की पक्ष संघटनेत नेमकं कोण असावं, आपल्या आजूबाजूला कोण असावं, याच्या पूर्ण व्यवस्थित चाचपणी करून माणसं निवडणं आणि त्यातून आपलं नेतृत्व सिद्ध करणं, हे सुनेत्राताई पवार त्या दृष्टीनं पाऊल टाकताना दिसते. आपण बघा, जेव्हा जेव्हा महिला नेत्यांना संधी मिळते तेव्हा त्या महिला नेत्या निश्चितपणे कर्तबगारी दाखवतात. म्हणजे अगदी मी सोनिया गांधींचं उदाहरण घेतो की त्यांनी देखील जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलं. आता सुनेत्राताई पवार देखील जेव्हा संधी मिळाली त्यावेळेला निश्चितपणे कर्तृत्व सिद्ध करतील. आणि महाराष्ट्रामध्ये अजितदादांची पोकळी तर भरून निघणार नाही, परंतु अजितदादानंतर एक राष्ट्रवादीचा कमांडिंग चेहरा आणि राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मराठा समाज या सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम निश्चितपणे सुनेत्राताई पवारांच्या माध्यमातून केलं जाईल. कमलेशजी, आणखी एक मुद्दा या निमित्ताने लक्षात घेतला पाहिजे की अकॅडमिक्स, म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण करत असताना तुम्हाला इथल्या प्रशासकीय यंत्रणेवर कंट्रोल असणं फार गरजेचं आहे. पण गेल्या काही दिवसात आपण सुनेत्राताई पवारांचे काही निर्णय बघितले, त्यांची वागण्याची पद्धत बघितली, तर ते प्रशासनावर देखील तेवढाच कमांड
घेताना दिसत आहेत. त्यामुळं जसं अजितदादा एक कमांडेबल उपमुख्यमंत्री म्हणून होते, तसं सुनेत्राताईंचं नेतृत्व निश्चितपणे उदयाला येते आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये बारामती असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, यामध्ये अजितदादा गेल्यानंतर आणि आता पवारसाहेबांचं राजकारण आपण बघतोय की पवारसाहेबांच्या नंतर पूर्ण राष्ट्रवादीवर कंट्रोल करण्याची क्षमता जर का आपण विचार केला तर सुनेत्राताई सगळ्यांपेक्षा म्हणजे बाकी सगळ्या नेत्यांपेक्षा राष्ट्रवादीमध्ये ते वरचढ दिसतात. म्हणजे अगदी आत्ता ती तुलना करायची का नाही आपण बघूया. आपण पत्रकार म्हणून एका बाजूला सुप्रियाताईंना ठेवून दुसऱ्या बाजूला सुनेत्राताईंना ठेवून हा विचार केला तर आज तरी सुनेत्राताई पवार यांचं पारडं जड दिसतं.